नमस्कार मित्रांनो, माझं नाव जगदीश। माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बेळगावमध्ये असलेल्या हिंडलगा गणपती टेम्पलचं दर्शन घडवणार आहे। हिंडलगा गणपती टेम्पल कुठं आहे आणि बेळगावपासून ते किती किलोमीटरवर आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि थोडीफार काही इतिहास आहे किंवा थोडीफार माहिती आहे त्या गणपती टेम्पलची आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मित्रांनो, वेळ घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला। नमस्कार मंडळी, माझे नाव जगदीश। आज आपण पाहणार आहोत बेळगावमध्ये असलेले स्वयंभू मंदिर म्हणजेच हिंडलगा गणपती मंदिर। हिंडलगा गणपती मंदिर हे बेळगावमधील प्रसिद्ध मंदिर आहे। या मंदिराला नागेत्य गणपती मंदिर किंवा मिलिटरी विनायक मंदिर म्हणून ओळखले जाते। भक्तांच्या मते या मंदिराची स्थापना 1917 साली झाली होती। मंदिराच्या बाजूलाच आपल्याला वाहन पार्किंगसाठी भल्या मोठ्या जागेची व्यवस्था केलेली पाहायला मिळेल। हे मंदिर मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या निदर्शनात म्हणजेच कंट्रोलमध्ये आहे। हे मंदिर LMRCच्या मध्ये कंट्रोलमध्ये असल्या कारणाने मंदिरामधील व मंदिराच्या बाहेरील परिसर सुंदर व स्वच्छ मेंटेन ठेवलेला आपल्याला पाहायला मिळेल। या मंदिराला स्वयंभू मंदिर म्हटले जाते, कारण ज्यावेळी हे पिंपळाचे झाड लहान होते त्या झाडाच्या बाजूलाच एक दगड होता। त्या दगडाचे परिवर्तन काही वर्षांनी गणरायाच्या आकारामध्ये झाले व त्या दिवसापासूनच या मंदिराला स्वयंभू मंदिर म्हणून ओळखले जाते। मंदिरामधील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने येथे भक्त हजेरी लावत असतात। मंदिराच्या बाजूलाच आपल्याला लहान मुलांना खेळण्यासाठी सार्वजनिक उद्यान चिल्ड्रन पार्कची व्यवस्था केलेली आपल्याला दिसेल, जिथे लहान मुलांना खेळण्यासाठी काही वस्तूंची काही उपकरणाची व्यवस्था केलेली आहे। आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। आज मी तुम्हाला बेळगावमध्ये असलेल्या हिंडलगा गणपती मंदिराचं दर्शन घडवलं। अशा नवनवीन ठिकाणाची माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका व भरपूर कमेंट करायला विसरू नका। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।